तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती आणि अक्षरा एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेले असतात. तर दुर्गी त्यांचा पाठलाग करत असते आणि त्याच वेळी तिचं लक्ष थांबलेल्या अधिपती आणि अक्षराकडे जातं आणि ती सुद्धा ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगते. मात्र अधिपती आणि अक्षरा बघतील म्हणून मग ती लगेच एअरपोर्टवर जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे आजी चारुहास सरांना म्हणत असतात की ज्या लेकीने मला या घरात आणलं ती लेकच जर आता या घरात नसेल तर मी तर इथे थांबून काय करू, मी सुद्धा हे घर सोडून निघून जाणार. मात्र चारुहास सर आजींना थांबवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणत असतात की आई, तुम्ही माझ्यासुद्धा आईसारखे आहात, तुम्ही हे घर सोडून जाऊ नका, या घराला तुमची गरज आहे. मात्र आजी काही ऐकत नाही आणि त्यामुळे चारुहास सर आजींना अधिपतीची शपथ देतात आणि त्यामुळे नाईलाजाने आजींना थांबावंच लागतं. तर चारुहास सर त्यांच्यापुढे हात जोडून म्हणतात की आजी, जर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. आणि त्यामुळे आजींचा नाईलाज होतो. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा चहा पीत गप्पा मारत असतात आणि मग त्यानंतर उशीर होईल म्हणून ते दोघेजण पुढे जाण्यासाठी निघतात. मात्र अधिपतीला भुवनेश्वरीला कॉल करायचा असतो, पण अक्षराला आठवतं की चारुहास सरांनी सांगितलं होतं की तुम्ही तिकडे जाईपर्यंत अधिपतीचं आणि भुवनेश्वरीचं बोलणं होता कामा नये. त्यामुळे मग ती अधिपतीला सांगते की आपण नंतर मॅडमला कॉल करूयात आणि मग ते पुढे जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे इरा आणि निखिल एके ठिकाणी आलेले असतात. भुवनेश्वरीने त्यांच्या लग्नाच्या वेळी जे काही सांगितलेलं असतं ते इरा निखिलला सांगत असते, परंतु त्यावर निखिलचा विश्वासच बसत नाही. तो म्हणत असतो की हे कसं शक्य आहे, म्हणजे आपण तुझ्या ताईचं लग्न मोडायचं आणि त्या बदल्यात भुवनेश्वरी मॅडम त्यांची प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार. त्यावर इरा म्हणते की हो, हे मॅडमनी मला स्वतः सांगितलं आहे. परंतु निखिल म्हणत असतो की हे कसं शक्य आहे आणि मला कळत नाही आहे की त्यांना काय करायचं आहे ताईचं लग्न मोडून. परंतु इरा म्हणत असते की ते आपल्याला काय करायचं आहे, त्यांना त्यांचा मुलगा परत हवा आहे आणि त्याचमुळे त्यांना हे लग्न मोडायचं आहे. तर निखिल तिला विचारतो की तू खरंच त्यांचं हे काम स्वीकारणार आहे का. तर इरा म्हणते का नाही, आपण ताईचं लग्न मोडायचं आणि त्या बदल्यात भरपूर पैसे कमवायचे आणि ह्यासाठी फक्त मी एकटी काम करणार नाही तर तू सुद्धा मला मदत करायची. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा फुकेतमध्ये आलेले असतात. तेथील लोक त्यांचं स्वागत करतात आणि त्यामुळे त्या दोघांनाही खूप आनंद होतो. तर दुर्गीसुद्धा त्या दोघांचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचलेली असते आणि त्यानंतर तिला चंचीचा कॉल येतो. ती दुर्गीला विचारते की तू कुठे आहेस आता आणि हॉटेलवर पोहोचली की नाही. परंतु दुर्गी म्हणत असते की नाही ग, मी अजूनही या दोघांचा पाठलागच करते, ते कुठे थांबतात कुठे राहतात ते कळू दे, म्हणजे मी सुद्धा तसं हॉटेल बुक करेल. आणि मग त्यानंतर ती चंचीला भुवनेश्वरीबद्दल विचारते. तर चंची सांगते की मोठ्या मालकांनी मावशीला हाताला धरून घराबाहेर काढलं आणि ते ऐकून दुर्गीला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणते की हे काय बोलतेस तू, आणि मग चंची तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे दुर्गीला आश्चर्य वाटते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा त्यांच्या हॉटेलच्या बाहेर फिरत असतात, फोटोज काढत असतात. दुसरीकडे दुर्गी चंचीसोबत बोलत असते आणि मोठ्या मालकांनी भुवनेश्वरीला घराबाहेर काढलं म्हणून दुर्गीला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की बरं झालं ताई घरातून बाहेर गेली, आता आपण मोठ्या मालकांना सुद्धा गुंडाळू आणि त्यांनाही घरातून बाहेर काढू. मात्र चंची म्हणत असते की तेवढं सोपं नाही आहे, कारण तेव्हा मोठे मालक अंथरुणाला खिळले होते म्हणून ताईला हे सगळं करता आलं. पण आता तसं नाही आहे, त्या मास्तरनीने मोठ्या मालकांना बरं केलं आहे आणि त्यामुळे दुर्गी म्हणते की हे सगळं काही त्या मास्तरनीमुळंच झाले. आता मी तिला सोडणार नाही, तू बघच मी काय करते ते. आणि तितक्यात तिचं लक्ष अधिपती आणि अक्षराकडे जातं आणि ती फोन ठेवून देते आणि ते दोघेजण काय करतायत हे बघत एके ठिकाणी लपून बसते. तर दुसरीकडे चारुहास सर देवीसोबत बोलत असतात आणि म्हणत असतात की आज तू देखील मोकळा श्वास घेतला असशील नाही, कारण मी त्या भुवनेश्वरीला घराबाहेर काढले, मी या घरातील घाण साफ केली आणि आता मला माझा बिझनेससुद्धा साफ करायचा आहे, सगळं काही एकदा पुन्हा माझ्या हातात घ्यायचं आहे. आणि तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. मात्र आजी चारुहास सरांवर नाराज असतात, परंतु चारुहास सर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेत म्हणतात की आई, आजपासून मी फॅक्टरीत जाणार आहे, नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार आहे.
तर आजीसुद्धा त्यांना आशीर्वाद देतात. दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती चेक इनची वाट बघत असतात आणि तोपर्यंत बाहेर फिरत असतात, फोटो काढत असतात. आणि त्याचवेळी अधिपतीला काहीतरी काम आठवतं म्हणून तो बाजूला जातो. तर अक्षरा एकटी स्विमिंग पूलच्या शेजारी उभी असते आणि तीच संधी साधून दुर्गी छपत अक्षराच्या पाठीमागे जाऊनच उभी राहते. तिला अक्षराला स्विमिंग पूलमध्ये धक्का देऊन पाडायची असते. मात्र तितक्यात अक्षरा बाजूला सरकते आणि दुर्गीस तोल जाऊन त्या स्विमिंग पूलमध्ये पडते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा हॉटेलमध्ये जातात. दुर्गी मात्र तशीच स्विमिंग पूलमध्ये पडलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.